नमस्कार मंडळी. कसलीही पूर्वतयारी न करता आज आपण श्रावण स्पेशल उपवासाचा मसाला डोसा आणि चटणी बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने कसलीही पूर्वतयारी न करता अगदी 15 ते 20 मिनिटात ही रेसिपी बनवून तयार होते. डोशाचा तुम्ही रंग बघू शकता. अगदी मस्त कलर असं डोसेचा येतं. तेही एक छोटी टिप आणि ट्रिक याच्यात वापरून. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी आपण चटणी बनवून तयार करून घेऊया. त्यासाठी सर्वात आधी मी पुढे आपल्याला हिरवी मिरचीचा ठेचा म्हणजे वाटून घेतलेली हिरवी मिरची आपल्याला लागणारच आहे. त्याकरता सर्वात आधी आपण मिरची मिक्सरमध्ये छान असं जाडमोठं वाटून घेऊया. मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर खलबत्त्यात सुद्धा तुम्ही हे वाटून घेऊ शकता. इथे मी मिक्सरचा वापर केलेला आहे आणि एकत्रच छान अशी मिरची थोडीशी वाटून घेतलेली आहे. कारण मिरची आपल्याला इथे जे आपण चटणी बनवणार आहोत त्याकरता आणि जे आपण बटाट्याचा मसाला बनवणार आहोत त्याकरता सुद्धा वापरणार आहोत. अर्धी मिरचीचा जे ठेचा आहे मी काढून ठेवलेला आहे. अर्धी मिरची मिक्सरच्या भांड्यातच आहे. पाव कप इतकं भाजलेले शेंगदाणे घेतलेलं आहे. चमचाभर दही घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ. एवढंच साहित्य वापरून आज आपण उपवासाची चटणी झटपट बनवून तयार करणार आहोत. थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरमध्ये छान मऊ अशी आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे आणि झटकीपट उपवासाची ही चटणीची रेसिपी बनवून तयार झालेली आहे. जर तुम्हाला उपवासाला जिरे चालत असेल तर इथे तूप आणि जिरे घालून फोडणीत सुद्धा तुम्ही ह्याच्यात घालू शकता. आता इथे मी घेतलेला आहे अर्धा कप इतकं वरईचे तांदूळ. या भगर सुद्धा म्हणतात आणि काही ठिकाणी याला समकचे चावल असे देखील म्हणतात. आता पाव कप घेतलेला आहे साबुदाणा, जे नॉर्मल आपण वापरतो तेच साबुदाणा आहे. आता आपल्याला हे दोन्ही साहित्य म्हणजे जे वरईचे तांदूळ आहे ते आणि साबुदाणा एका रुमालामध्ये ॲड करून घ्यायचं आणि छान असं पुसून घ्यायचं आहे. म्हणजे आपण याला धुवणार नाही आहोत म्हणून आपण छान असं याला साफ करून घेणार आहोत. कारण याच्यावर सुद्धा थोडीशी घाण असते, स्टार्च असतो, तो निघून जावं म्हणून रुमालाचा वापर करून छान असं पुसून घेतलेलं आहे. म्हणजे याची जर थोडीशी घाण असेल ते निघून जाईल. आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात ॲड करून घेऊया. झाकण लावून छान असं बारीक, जितकं बारीक शक्य असेल तितकं आपण वाटून घेऊया. तर सर्व साहित्य ते ॲड करून झालेलं आहे. आता झाकण लावून आपण मिक्सरमध्ये छान हे वाटून घेऊया. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. इथे मिक्सरमध्ये आपण छान वाटून घेतलेलं आहे. आता आपण इथे अर्धा कप इतकं दही, घरचं दही वापरलं तरीही चालेल, आंबट दहीचा वापर करा म्हणजे डोशांचा टेक्स्चर अगदी छान येतो. अर्धा कप पाणी ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे आणि एक ट्रिक म्हणजे अर्धा चमचा साखर आपल्याला ह्याच्यात वापरायची आहे. ह्याने काय होतं, जे डोशाचा कलर आहे ते अगदी छान येतं, म्हणून इथे आपण अर्धा चमचा साखरेचा वापर केलेला आहे. मिक्सरमध्ये छान मऊ अशी पेस्ट आपल्याला अशी तयार करून घ्यायची आहे डोश्याची. जितकं शक्य असेल तितकं मऊ वाटून घ्यायची म्हणजे डोश्याचं जे टेक्स्चर आहे ते अगदी छान येतं. तर एका भांड्यामध्ये हे आपण इथे काढून घेतलेलं आहे. छान याला मिक्स करून घ्यायचं. खूप जास्त पातळ करायचं नाहीये किंवा खूप जाडसुद्धा ठेवायचं नाहीये. अगदी सरसरीत असं आपल्याला ह्याचं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने आपण चमच्याला असं करू तर अगदी खूप जाडसुद्धा नाही आहे आणि खूप पातळसुद्धा नाही आहे. आता आपण ह्याच्यात चवीपुरतं मीठ ॲड करून घेऊया. उपवासाचं जे मीठ तुम्ही खात असेल ते मीठ याच्यात ॲड करून घ्यायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून एक 5 मिनटं आपल्याला याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. म्हणजे जे आपण साबुदाणा याच्यात वापरलेला आहे ते छान फुलेल आणि बॅटरसुद्धा छान आपलं मऊ होईल. तर झाकण लावून एका बाजूला ठेवून घेऊया. तोपर्यंत आपण उपवासाचा मसाला बटाटा बनवून तयार करून घेऊया. त्यासाठी एका पॅनमध्ये 2 चमचे इतकं तेल, मी शेंगदाणा तेल वापरते ते वापरलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. अर्धा चमचा जिरे आणि जे आपण वाटून ठेवलेली होती हिरवी मिरची ते घेतलेली आहे. आता हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त इथे ॲड करू शकता. छान अर्धा मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. उपवासाची खूप सोपी रेसिपी आहे मंडळी. आता श्रावण येणारच आहे. आपण भरपूर उपवाससुद्धा करत असतो. नेहमी साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा उपवासाचे जे वडे असतात ते खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही सोपी उपवासाचे मसाला डोसाची रेसिपी आहे, जी अगदी पटकन बनवून तयार होते कसलीही पूर्वतयारी न करता. तुम्ही मसाला जर हे बटाट्याचा नाही वापरला तरीही फक्त उपवासाचे डोसे आणि चटणी जरी केली तरीही अगदी भारी भन्नाट लागतं. याच्यात आपण थोडंसं मीठ आणि उकळलेले बटाटे
ॲड करून घेतलेले आहे आणि छान याला परतून घेऊन एक वाफ काढलेली आहे. टेक्स्चर तुम्ही बघू शकता, मस्त छान आलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं बटाट्याला असं या प्रकारे स्मॅश करू शकता, म्हणजे जेव्हा आपण डोस्यावर ह्याला घालू तर छान असं पसरायला आपल्याला मदत होईल. तर इथे तुम्ही बघू शकता जे उपवासाचा डोस्याचा मसाला आहे ते सुद्धा इथे बनवून तयार झालेला आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आणि एका बाजूला हे ठेवून घ्यायचं. आता आपलं जे बॅटर आहे ते सुद्धा छान फुललेलं आहे. हे बघा या पद्धतीने जेव्हा तुम्ही डोसा घालायला घ्याल तेव्हा याला छान असं मिक्स करून घ्यायचं. डोस्याचा तवा मस्त छान कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यानंतर 2 पळी इतके आपल्याला इथे हे बॅटर ॲड करून घ्यायचा. मधोमध आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे शेवटपर्यंत. याला सारखं उचलायचं नाही आहे चमच्याला, शेवटपर्यंत अगदी फिरवत जायचं आहे, म्हणजे जे बॅटर आहे ते चमच्याला चिटकणार नाही. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. थोडंसं 1 चमचाभर तूप किंवा तेल तुम्ही याच्यावर ॲड करू शकता, म्हणजे हे मस्त मऊसुद्धा होईल. वरची जे भाग आहे ते मऊ होईल आणि मस्त कुरकुरीतसुद्धा होईल. तर आता आपल्याला हे छान असं कुरकुरी होईपर्यंत एका बाजूने भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला हे पलटायचं नाही आहे, जोपर्यंत जे कॉर्नर्स आहे ते मस्त छान ब्राऊन होत नाही आहे तोपर्यंत. आता इथे तुम्ही बघू शकता हलकंसं ब्राऊन कलर घ्यायला सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला हळूहळू करत याचे जे किनाऱ्याचे भाग आहे ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मधोमध आपल्याला जे उलताना आहे ते घालून छान असं पलटून घ्यायचं आहे. तर हे डोसे बनवताना लक्षात ठेवा की आपल्याला नॉनस्टिकी तव्याचा वापर करायचा आहे. म्हणजे जर तुम्ही लोखंडी तव्याचा वापर करत असाल तर सर्वात आधी त्याला छान असं ग्रीस करून घ्यायचं तेलाने. त्यानंतरच हे डोसे बनवायचे, नाहीतर लोखंडी तव्यावर हे डोसे चिटकून जातात. हे सुद्धा एक टिप आहे की तुम्ही जर उपवासाचा हे डोसा बनवणार आहात तर नॉनस्टिकी तव्याचा शक्यतो वापर करा. त्याच्यात हे डोसे अजिबात चिटकत नाही, छान असे निघतात आणि रंगसुद्धा खूप छान येते. तुम्ही बघू शकता आपण पलटून घेतल्यानंतर मस्त छान ब्राऊन असा कलर आलेला होता. दोन्ही बाजूने आपण याला छान भाजून घेतलं, कारण कुठेही कच्चं राहता कामा नये म्हणून आपण छान भाजून घेतलं. त्यानंतर आपण जे मसाला बटाटा बनवून घेतलं होतं याच्यावर आपण छान असं पसरून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता एका बाजूला. आता आपण दुसरी बाजू याच्यावर असं ठेवून घेऊया. तुम्ही बघू शकता कलर मस्त छान आलेला आहे, कारण आपण ह्याच्यात अर्धा चमचा इतकं साखर वापरलेली होती. मस्त कलर आलेला आहे आणि चकाकी सुद्धा दिसत आहे. तुम्ही बघू शकता कसलीही पूर्वतयारी न करता आज आपण हे उपवासाचे डोसे बनवलेले आहे. मस्त छान होतात, कुरकुरीत होतात, खायला अगदी टेस्टी लागतात. तर उपवासाला कधीतरी हे उपवासाचे डोसे सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा कमेंटद्वारे. तर इथे बघू शकता दोन्ही बाजूने आपला जो डोसा आहे मस्त कुरकुरीत झालेला आहे. एक दुसरा सुद्धा अगदी साधा डोसा तुम्हाला दाखवते मी. रंग बघू शकता, टेक्स्चर बघू शकता, मस्त छान आलेलं आहे आणि दोन्ही बाजूने याला छान असं भाजून घ्यायचं, म्हणजे कुठेही हे कच्चा राहता कामा नये. असे सर्व डोसे आपण बनवून तयार करून घेऊया आणि लगेचच सर्व करून घेऊया. तर इथे सर्वात आधी आपण उपवासाची चटणी बनवलेली आहे. कोणताही आपण याच्यात खोबरा किंवा जिरे असं वापरलेलं नाही आहे. मी फोडणीसुद्धा दिलेली नाही आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फोडणीसुद्धा देऊ शकता. पण बऱ्याच लोक उपवासाला जिरे खात नाही, कोथिंबीर खात नाही, म्हणून अगदी साधी सोपी चटणी मी इथे तुम्हाला दाखवलेली आहे. त्याचबरोबर जे आपण मसाला बनवून घेतलेला होता बटाट्याचा ते ह्याच्यात सर्व केलेला आहे. त्यानंतर आपला हा कुरकुरीत उपवासाचा मसाला डोसा. साधा डोसा सर्वात आधी ठेवलेला आहे, त्यानंतर जे मसाला डोसा आहे ते आपण इथे ठेवून घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने. खूप सोपी रेसिपी आहे मंडळी, मस्त कुरकुरीत असे हे डोसे होतात. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा. तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. अशी छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.